तर दुसऱ्या बाजूला आपण त्या ठिकाणी पाहतोय नरेश स्पोर्ट्स कासारवडे संघ आणि अगेन्स्ट आपण त्या ठिकाणी पाहतोय जय श्री श्याम बियालाचा संघ. तुम्ही टीमला पाहू शकाल कासारवडीचा संघ आहे. अनेक लेजेंडरी खेळाडू देखील त्या टीममध्ये आहेत. चला मॅच ऑन करायचे. कोणी यायचे आहेत का? आयुष शेख. बघा आपण ट्रिपल एच डीजे चे सर्वा संदीपला देखील पाहतोय मुख्य आपण खेळपट्टीवर. आणि ज्यावेळेस आम्ही शेंडोबा 40+ तुकाराम सर तुम्ही देखील ती स्पर्धा कव्हर केली आहे. शेंडोबा 40+ कासारवडवलीची स्पर्धा ज्यावेळेस आपण समालोचन करतोय ना तर ट्रिपल एच डीजे हा ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच असतोय. संदीपचा डीजे असतोय. अयुब शेख यांची त्या ठिकाणी वाट पाहिली जात होती आणि अयुब त्या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण जय श्री श्याम बियाला संघ पाहतोय. आज बियाला टीममध्ये भाईंदरचे स्टार खेळाडू नक्कीच पराग देखील पाहायला मिळेल. कदाचित मला वाटते गण्या देखील आहे या टीममध्ये. गणेश जाधव या खेळाडू देखील आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मॅच ऑन. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समालोचन कक्षामध्ये आपण दोन आवाज ऐकलात. दिनेश किणी आणि हार्दिक किणी. एक सफाळ्याचा आवाज तर एक पांडूचा आवाज ऐकलात. आता मात्र समालोचन कक्षामध्ये क्रिकेट विश्लेषक महाराष्ट्रातील एक समालोचक आमच्या सुमित जॉईन झालेत तुकाराम मांगेला सर. त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. भारतजी राऊत यांचा आवाज आपण ऐकतात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक आपण पाहताय. पंचाकडे येतोय इशारा. नरेश स्पोर्ट्स कासारवडवली आणि जय श्रीश्याम बियाला स्पोर्ट्स भाईंदर यामध्ये हा सामना सुरू होतोय. प्रथम बॅटिंग करताना भाईंदरचा संघ मैदानावरती दाखल झाला. सलामीची जोडी संतोष जाधव आणि केसर अशी जोडी. तर पहिले षटक हाताळण्याचे ॲज युजल अयुब शेख कासारवडवलीचा असा खेळाडू. त्यानं भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात. पहिला चेंडू मिड ऑफला खेळला होता. हलक्या हातानं एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. की आज जसं तुम्ही संध्याकाळच्या वेळेला उल्लेख केला होता तारे सितारे, आज तारे जमीन पर आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटमधले तारे टिवरी नगरीमध्ये आणि या मैदानावरती उतरल्यात. त्यापैकी अयुब शेख आहेत गोलंदाजीसाठी. तर भाईंदरचा असा संघ आहेत ज्यानं काही वर्षामध्ये केलेली प्रगती आपणही पाहिली आहेत. त्यामुळे रफ अँड टफ मॅच हा देखील होणार. नक्कीच सर. रफ अँड टफ मॅच हा देखील नक्कीच होणार. यात काही वाद नाही आहे. गोलंदाज तयार अयुब. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पडल्यावर थोडंसं आत आलं हा चेंडू. अयुब शेख असे आहेत कारण भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे अयुब शेखने पाहिलेत. अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा अयुब शेखनं खेळल्यात. एक अनुभवी खेळाडू म्हणून अयुब शेखकडे पाहिलं जातं. कासारवडे टीमकडनं नेहमीच त्याचा खेळ आपण पाहिला. त्याच्या जोडीला बहुतांशी अशाही स्पर्धा असतात. म्हणजे तुम्ही जो अयुब शेखवरती चर्चा चढली बहुतांशी स्पर्धा अशा असतात आयकॉनच्या. ॲज अ आयकॉन म्हणून एक आयकॉन असेल ना तिथे देखील अयुब शेखला पाहतोय. त्याने केलेला खेळ त्याच्यामुळे त्याला नेहमीच पसंती दिली जाते. दुसऱ्या बाजूला भाईंदरचा संघ संतोष केसर सावध तोडीची सुरुवात झालेत. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय. धावा धापलकावरती आहेत त्या 2 धावा झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जागा बनवली आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर शफल झालं होतं. तिथून मात्र या चेंडूला ऑन साईडला टर्न केलं. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे. 2 धावा कंप्लीट. प्रयत्न होत आहेत कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या झाली ती 4. त्यांना माहिती आहे कारण कासारवडे समोर जर आव्हान उभं करायचं तर किमान 60, 62, 65 धावा येणं अपेक्षित आहेत. स्विच इट केलं आहे. मॅच सुरू आहे आणि अगदी रील मास्टर किरू पाटील हे देखील दाखल झाले आहेत. भरपूर फॅन फॉलोवर त्यांचे देखील आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलं तर आज त्यांची देखील उपस्थिती या आपल्या स्पर्धेला लाभले. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती आहेत त्या 5. वेलकम तिरुजी. आणि
रील किंग मी म्हणेल, भरपूर आपण त्यांचे रील पाहिलेत. धावा झाल्या त्या 5. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अयूब यावेळेस ऑफ साईडला फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे. विकेट त्या ठिकाणी पडली गेल्या. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय जयश्री श्याम बियाला भाईंदर टीमला. फलंदाज बाद मिस्टर केसर आउट. नक्की रील मास्टर रील किंग किरू पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावर या ठिकाणी झालेलं आहे. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून किरूला तुम्ही पाहू शकाल. अनेक लोकांना हसवण्याचं काम त्याने केलं आहे. वन ऑफ द ग्रेट मॅन किरू पाटील यांचं आगमन. आणि किरू आलाय म्हणजे काहीतरी होईल स्टेजवर. वेळ असेल तेव्हा, यात काही शंका नाही, यात काही वाद नाही. किरूमध्ये नाही पण काहीतरी होईल. मधला वेळ असेल तेव्हा आपण किरूच्या दिशेने जाऊया. सध्या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावत संख्या 5 झाल्या. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 5 धावा दाफलकावरती येतात. आता पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. फाटलाक केला जातोय तोपर्यंत चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या पार. पहिल्या षटकामध्ये थोडीशी सावध सुरुवात होती. स्टार्ट केलाय. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं ऑन द टोस आले आणि पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला थोडंसं गेज चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज आहेत. पहिल्याच बॉलवरती चौका टोकून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. ऑफस्टमच्या बाहेर सफळ झाले होते. इथे मात्र मला वाटते खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला. त्याच्यामुळे पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. बघा आमचा छोटा चिमुकला तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. अगदी चेअरअप करतोय तो. हात बीटनं हात दाखवतोय सगळ्यांना. धावा संख्या झाली फलकावरती 10 धावा. त्याने हार्टही दाखवला, हातही दाखवला, दोन्ही दाखवलाय इमोजी. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. अजून एक नो बॉलचा इशारा होतोय. चेंडू चालाय द्या डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तो चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या पार. चौकार. डीजे बघा, एका साईडला आमचा डीजे वाजतोय तर दुसऱ्या साईडला डीजे मास्टर्स डीजे किंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. संदीप ट्रिपल एच डीजे. यस नो बॉल. पंच नो बॉल घोषित करतात म्हणजे फ्री हिट अजूनही आहे. इथे बिनधास्त म्हणजेच पूर्णतः मुक्त खेळण्याची मुभा त्या ठिकाणी खेळाडूला दिली गेलेली आहे. संतोषला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. 12 धावसंख्येवर हा खेळाडू पुन्हा एकदा सफळ झालाय आणि इथून मात्र चेंडूला पूल केलंय. पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. टॅकल. चेंडू बॉन्ड लाईनच्या पार. लॉंग लेग सीमारेषेच्या पार गेले. चौकारांना धावफलक 19. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चौकारी आल्यात, नो बॉलही आल्यात. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात. 2 नो बॉल 3 चौकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा आल्यात. अजून एक खेळपट्टीच्याही बाहेर चेंडू हाताळला जातोय. असे तर अनुभवी गोलंदाज आहेत. पण यावेळेला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा या चुका वारंवार होत चालल्यात. काल जसं आपण एका मॅचमध्ये वाईटनं घात केलेला पाहिलाय. आता नो बॉल ना भाई. नो वाला सीन मैदानावरती आहेत. पंचाचा इशारा होतोय. इट्स अ फ्री हिट.
नाही, खूप चांगली आठवण करून दिली सर आपण की कालचा व्हाईट बॉल कोण विसरणार. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. ओ या ठिकाणी बघा इथे मला वाटतं कदाचित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. शपल जर इथून जर कदाचित स्क्वेअर ऑफ द विकेट हा जर चेंडू खेळला असता तर हा योग्य फटका गणला गेला असता. पुन्हा एकदा शपल होऊन चेंडूला ऑफ साईडच्या बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. यावेळेस एक चांगला नक्कीच टप्पा गवसलाय. आत्ता मात्र योग्य फटका. मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. फटका योग्य आहे, त्यावर मिळालेला हा नो बॉल. म्हणजे मगाशी म्हटलं ना सरांनी, नो 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 क्या कर दिया गेंदबाज ने. 4 धावा झाल्या त्या तब्बल 25. 3 नो बॉल त्या क्रीजच्या बाहेर होते. आता का झालंय तर तिथे स्टंपला हात लागलाय थोडा. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज वेगळं काय घडतंय काय किरू पाटील यांचं आगमन झालं त्याच्यानं थोडासा खेळ बदललाय का आता. भाई आपने कहा था ना कुछ आज अलग करके दिखाएंगे. अब गेंदबाज कोशिश कर रहे हैं अलग करने की. भाई ये अलग नाही आहे, थोडासा वेगळा तुम्ही करणार आणि वेगळं कदाचित व्हावं लागणार. वेळेवरती जागा होणं गरजेचं आहे. कारण इतकं चांगलं षटक आयुष शेख याने हाताळलं. ज्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला, प्रेशर निर्माण झाला आणि त्या षटकाला मागे जावं लागतं. या षटकामध्ये या ओव्हरमध्ये आल्यात 20. 3 बॉलमध्ये 20. 3 चेंडूवरती 20 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. आता फ्री हिटच्या बॉलवरती एकाच प्रकारे आउट होऊ शकतो. तो आहे धावबाद. तेही पाहिलंय आज वेगळं. म्हणून आज काहीतरी वेगळंच होतंय. अलग कुछ हो रहा है. फलंदाज धावबाद. चौथी रचना आहे, त्याच्यामुळे सगळं काही अलग आपल्याला पाहायला मिळते. कारण या प्रत्येक दिवशी श्रद्धांजली चषकामध्ये आपण वेगवेगळ्या नेहमीच काही ना काही पाहिलं आहे. आणि आजचा दिवस कदाचित थोडंसं अटके आहे. बघा फ्री हिटचा चेंडू होता आणि ही चुकी केली होती. ऑन साईडच्या चेंडूला टर्न केलं होतं. मिड विकेट डीपला प्रोडक्शन होतं. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं होतं. सिंगलला डबलमध्ये कॉल करणं या ठिकाणी थोडंसं महागात पडलं आहे. आवश्यकता होती का हाही प्रश्न आहेत. म्हणजे इतकं चांगलं षटक तुमच्या बाजूने चाललं होतं. मॅच तुमच्या बाजूने येत होता. दॅट्स अ फ्री हिट होता. या फ्री हिटवरती तुम्हाला धावा येणारच होत्या. पण काय इथे थोडीशी मिस्टेक झालेत का, चूक झालेत का. कारण यावरमध्ये 20 धावा आल्या त्या 21 धावा आतापर्यंत 3 बॉलवरती आल्यात. 3-4 बॉलवरती ज्यावेळेला इतका धावा येतात ना त्यावेळेला जास्त काय वेगळं करण्याची गरज नाही. जो मोमेंटम तुम्ही तुमच्या बाजूला आणला होता ना त्याला या एका विकेटनं ब्रेक दिलाय. याला ब्रेक आलाय आणि तो ब्रेक आता गोलंदाजाला फायदेशीर ठरू शकतो. नक्कीच सर, कारण सगळं काही तुमच्या बाजूनं या ठिकाणी सुरू असताना तुम्ही केलेली ही चूक. आता ही चूक आहे की घोर चूक आहे हे थोड्याच वेळात कळणार. बागपुढे जाऊन आडव्या बॅटनं चेंडूला ऑन साईडला टर्न केलं. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा चुकी म्हटलं ना. आता ही चूक आहे की घोर चूक आहे. सगळं काही तुमच्या बाजूनं सुरू असताना अक्षरशः त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी कुऱ्हाड मारून घेतले. दुसरी विकेट रनच्या स्वरूपात धावा झालेत त्या तब्बल 26. त्याच वेळेला बघितलं तर या स्टिवडी गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि वकील नितेश भोईर आपल्याला देखील विनंती. आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचं आहे. नितेशजी आपल्याला विनंती आहे. हे लांबवरचं षटक होतं. लांब लचक जसं बाजूला ना तर फ्रंट कॉरिडॉर आहे तिथे मालगाडी जातात. असं हे लांबवरचं आहे. मालगाडीसारखं षटक आहे जे संपतच नाही आहेत. पण ज्या मोमेंटमला मी म्हटलं तुम्ही गमावलं. जिथे नो बॉल येत होते. पहिल्या 3 बॉलमध्ये 20 आल्या होत्या. नंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. नंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 3 आल्यात. पहिल्या 3 बॉलवरती 20 आल्या होत्या. या षटकामध्ये 23 धावा आल्या. येतं असं वाटलं म्हणजे उन्हाळ्यातील दिवस आहेत. म्हणजे घाम येईपर्यंत कूलरमध्ये पाणी भरलं आणि चालू करायला गेलं तर लाईट गेली. तसं आता झालंय. एक तर 3 बॉलवरती तुम्ही 20 केल्या होत्या आणि आता ज्या वेळेला फायदा उचलायचा त्याच वेळेला लाईट्स गेली. तसा तुम्ही थोडासा स्विच ऑफ झालात. स्विच ऑन करायचं होतं
आणि तिथे स्विच ऑफ झालेत. नक्कीच, मात्र त्या स्विचला पुन्हा एकदा ऑन करावं लागेल. गणेश जाधव एक नामवंत खेळाडू आहेत आणि अनेक पारी गणेशच्या मी पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. काही अर्धशतकं देखील गणेश जाधव यांनी नक्कीच झळकावलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे गणेशची, इतकंच म्हणणार. 3 विकेट गमावल्यात त्या ठिकाणी जयश्री श्याम बियाला भाईंदर या टीमनं. इथून अपेक्षा वाढल्या आहेत, जबाबदारी वाढली आहे गणेश जाधव यांच्यावर. म्हणून त्याच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल अयुब शेख यांना तुम्ही पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. कारण पहिलं षटक, पहिला स्पेल, आपण जो पहिला स्पेल अयुबचा पहिला होता ना, पहिल्या स्पेलमध्ये फक्त अयुबनं धावा दिल्या होत्या त्या 5. आणि तिथून मात्र पुन्हा एकदा त्या स्पेलच्या दिशेनं स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी स्क्वेकटचा फटका कन्वर्ट केला गेला आहे. मागे प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल मिळणार गणेशला. एक धाव, एका धावेनं धावसंख्या 29, 29 धाव फलकावर. 29-29 धावा. आणि जसं मी उल्लेख केला होता, मोमेंटमला पुन्हा एकदा खेचून आणायचं ना, तर काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार. गणेश जाधवकडे क्षमता आहे. श्याम एक अष्टबळ खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आता श्यामवरती जबाबदारी मोठी आहे, कारण मागे 2 जे धावबाज झाले आहेत त्यांची रिकव्हरी करायची आहेत. 2.1 षटकांचा खेळ, 3 गडी बाद, 29 धावा धाफलकावरती आहेत. आयुष शेख पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकर एंडला श्याम. बैक ऑफ द हैंड, पहले पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, त्यावरती केला पुल बॉट लाईनच्या बाहेर. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, पहिले पढ़ लिया उसके बाद जड़ लिया. श्याम गुप्तानं म्हणजे अक्षरशः मी म्हणेन वेट अँड वॉच तो स्ट्रोक खेळला गेला आहे. बघा, चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू द्यायचा आहे. धावासंख्या 35, 35 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. बघा, या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय, चेंडू खराब झाला किंवा चेंडू हरवला तरी देखील तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल, किंवा चेंडू फुटला तरी देखील. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अगोदर तुमच्यासमोर क्लिअर करतोय. धावा 35 झाल्यात. श्रद्धांजली चषक आणि या स्पर्धेतील आपण ही 4थी रजनी या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, आलेल्या पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. टासिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळायचं होतं आणि इथे काय घडलंय बघा. डाऊन द लेग चेंडू हाताळला गेलाय. यष्टीरक्षक बीट झालाय, बॅटर बीट झालाय, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बीट झालाय आणि चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. व्हाईट प्लस 4 धावा मिळतील ते या ठिकाणी 5. धावा संख्या झाली ती तब्बल 40. सुरेख चेंडू होता, कुळवा टप्प्याचा चेंडू होता, अगदी व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी इन टू द गॅप. काय फटकेबाजी सुरू आहे. श्याम गुप्ता सबको चुकता असं नेहमीच म्हटलं जात आहे मित्रांनो श्यामच्या विषयी. आणि काय क्लास फटका गेलाय. अगदी MS स्टाईलमध्ये, MS स्टाईल कॉफी बुक स्टाईलमध्ये चेंडूला खेळलं गेलं आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी निघून गेलाय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. धावा झाले धाफलकावरती 44. 2.3 षटकांचा खेळ झालाय. श्याम चांगली बॅटिंग, श्याम गुप्ता यांची चांगली फलंदाजी. बॅक ऑफ द हँड, आता रीड करता आला नाही, थोडंसं लांबून खेळलं होतं, बॅटला वरच्या कडे लागला होता. जोपर्यंत यष्टीरक्षक फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1-6-1-4-1. मागच्या 5 बॉल पाहिले ज्याच्यावरती 1 चेंडू नंतर एक मोठा प्रहार आलाय. बघा, एक पहिला सिंगल, त्यानंतर षटकार, 4 वाईट, चौकार, सिंगल. स्कोर जाऊन पोचला 45. 45 झालेत. स्कोरबोर्ड आपण प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी पाहू शकाल. 85 धावा हा प्रोजेक्टर स्कोर प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून लाईट टेलिस्कास्टवर दाखवला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. बघा, अयुब शेखकडे काय आहे, अयुब शेखकडे अनुभव आहे आणि अयुब शेखकडे अनेक व्हरायटीचे चेंडू आहेत.
तो या ठिकाणी तो यूज करतोय. व्हरायटी आहे, क्वालिटी आहे, सर्व जसं कालही आपण उल्लेख केला होता त्याच पद्धतीने गोलंदाजी होते. क्लीन बॉल, यावेळेला शफल केलं, तुम्ही लाईनला मिस केलं, बॅट्समनला डिसमिस व्हावं लागलंय. इट्स अ गॉन, फलंदाज बाद. जरूर गेल्या पण महत्वाचा विकेट. शफल केलं आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळलाय अयुब शेख यांनी. गणेश जाधव यांना परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. दॅट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का बसला. डीपी इन द क्रीज गेले होते आणि डीपी इन द क्रीज जात असताना डावी यष्टी थोडीशी उघडी पडली आणि त्या डाव्या यष्टीवरती चेंडू जाऊन आदळलाय. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. बघा डाव्या यष्टीवरती जाऊन हा चेंडू आदळला. लेग स्टंपवरती जाऊन चेंडू आदळला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 45. प्रोजेक्टर स्कोर जर इथून पाहिला तर 75 दिसतोय, 75 दिसतोय. यानंतरचा होणारा मॅच द्विज बॉईज 2020. राजेश पाटील यांचा संघ तो खेळणार आहेत. माहुलचा चेअर जसा आता मंगेश वैदीचा उल्लेख केला. आणि पुढचा त्यांचा सामना असणार आहे परी 11 सातपाडी. नुकतीच नायगावच्या नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा सातपाडीच्या टीमने देखील जिंकलेली आहेत. वीरू बाबरे आणि ते टीम पुढच्या मॅच खेळणार आहेत. धावा आहेत धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45. 45 धावा या फळकावर आलेल्या आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. मात्र स्थिती अतिशय मी म्हणेन अप्रतिम आहे. मजबूत स्थिती देखील आपण म्हणू शकतोय. मात्र आपण नेहमीच खेळ बदलताना पाहिलंय या श्रद्धांजली चषकामध्ये आणि 3ऱ्या षटकामध्ये नेहमीच मॅचनं कलाटणी घेतले. त्याच्यामुळे इथे जर आपण विचार केला ना तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 झाले आहेत. यस पराग 46. मग आमचे दोन्ही स्कोरर म्हणतात की 45 झालेत. पराग तू म्हणतोस ओके ये ओके. जे काही होतं ते क्लिअर केलं. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं 23 आल्या होत्या. म्हणजेच एकूण 2 षटकांमध्ये 28 धावा झाल्या होत्या. आणि 3ऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 17 आले. म्हणजे 45 धावा फळकावर आल्यात. जागा बनवली आणि ती मात्र अक्षरशः बॅटरला फॉलो केलंय. क्लिंग बोल्ड ज्या खेळाडूनं कुठेतरी इथे मात्र जम धरला होता तो फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. मिस्टर श्याम गुप्ता आउट. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं. आता मिडल स्टंपवरती जाऊन हा चेंडू आदळलाय. असं होतं कधी कधी जोडी जमते, ती जोडी चांगली कामगिरी करते आणि एकदा का एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेने आला ना का त्याच्या पाठोपाठ दुसरा फलंदाज देखील बाद होतोय. तेच घडलं. गणेश जाधव बाद झाले आणि पाठोपाठ जर पाहिलं तर श्याम गुप्ता यांना देखील परतावं लागलं पॅव्हलिनच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर आणि योग्य लाईन त्याने लेंथ बॅटर ज्याप्रमाणे ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर शफल झाला आणि योग्य चेंडू अगदी पॅडवर मारा. क्लिंग बोल दांडी गोल. श्यामची विकेट महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार. कारण मॅचला कुठेतरी नक्कीच चांगल्या दिशेच्या वाटचालीवर श्याम नेत होता आणि कुठेतरी जम पकडला होता श्यामनं. एक मोठी इनिंग कदाचित श्यामच्या त्या बॅटमधून पाहायला मिळू शकली असती. मात्र श्यामची विकेट कदाचित जो प्रोजेक्टर स्कोर दाखवतो ना सर, मगाशी आपण 75चा उल्लेख केला, तो प्रोजेक्टर स्कोर थोडाफार कमी येईल. धावसंख्येला कदाचित आळा लावण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. त्याला रिड्यूस केलं जाईल. रिड्यूस अशा वेळेला कमी आहे. म्हणजे 75वरनं कदाचित 65वरती गाडी येऊ शकते. पण पराग आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहे. यावेळेला तोच अनुभव दाखवण्याची आवश्यकता टीमला देखील असणार आहे. समोर खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, त्याने टीमला झेल. एका पाठोपाठ एक विकेट. फलंदाज बाद.
ला गेला आणि चौथ्या ओव्हरमध्ये अक्षरशः पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका अफलातून आहे. सरळ चेंडूला भिरकावून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वार केलाय फक्त अटॅक नाही आहेत. हरेश यांनी केलेला जास्त अटॅक नाही आहे. दॅट्स अ काउंटर अटॅक. हा हल्ला नाही हा प्रति हल्ला आहे. ज्यावेळेला 2 विकेट गेल्या आहेत कोणीतरी प्रति हल्ला करायचे आहेत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. क्रिकेटचा मंत्र आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. त्याचं प्रत्युत्तर दिले. आकुडब्याचा चेंडू हाताळलाय. आता पंच इशारा करतील आमच्यापर्यंत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पण DRS घेतलाय तो फिल्डिंग टीमनं. बॉलिंग टीमनं चॅलेंज दिलेलं आहे. हा चेंडू किती उसळला आहे नाही उसळला आहे. यानंतरचा होणारा मॅच द्विज बॉईज 2020 माहुल संघ खेळणार आहेत परी 11 सातपाटी. पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच असणार आहे. तिसरे पंच पाहत आहेत. हा चेंडू उसळला तरी कुठून उचलला. आखो टप्प्याचा चेंडू होता त्या हाफ ट्रॅकवरनं उचललाय समोरनं उचललाय. ज्यावेळेला उसळी घेतले त्यावेळेला त्या फलंदाच्या डोक्यावरनं गेलाय नाही गेलाय या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा चेक केलं गेलं आणि पंचाचा निर्णय येतोय की इट इज अ व्हाईट बॉल. रिप्ले तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. प्रदर्शन लाईव्ह. दूध का दूध और पानी का पानी यही है कहाणी प्रदर्शन लाईव्ह की. बघा अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू म्हणजे एक तिखट बाउन्सर आपण म्हणू शकतोय असा चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या झाली ती 52-52. यावेळेस देखील लाईन खराब. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेला. पडण्याचा चेंडू थोडंसं अँगल क्रिएट करतोय. व्हाईट बॉलचा आणखीन एकदा इशारा पंच देत आहेत. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या 54 धावा. हे षटक देखील आहे. W न सुरुवात झाली ती WD देखील आलात. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना आता चेंडू अजून एक व्हाईट बॉल. याच्या अगोदरचा रिव्ह्यू लॉस झालाय तेही गोष्टी लक्षात आहेत. चेंडू पाठीमागे STAच्या हातामध्ये निघून गेलाय. पंचाने इशारा केला इट्स अ व्हाईट बॉल. 3.4 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 55. याच्या अगोदर आपण ते 3 षटकं संपली ना त्यावेळेला 75 पाहिल्या होत्या. आता 55 झाल्यात. 55, 65, 75. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मिस्टामिंग स्टोक आहे मागे. प्रोडक्शन फील्डर हो ए क्या किया संदीप. अगदी फ्री होम डिलिव्हरी होती. संदीपच्या हातामध्ये तो कॅच होता मात्र संदीपच्या ओंजळीतून तो चेंडू मात्र निसटला गेलाय. कॅच ड्रॉप. बघा इथे जर आपण सर विचार केला ना तर एका बाजूला आपण कासारवडोर या टीमला पाहतोय. मात्र या कासारवडोर टीमनं काय केलंय तर एक्स्ट्राच्या स्वरूपात अधिकाधिक धावा खर्च केले. मागचा एक षटक जसं नो बॉल नव्हतं तसा हे व्हाईटनं चालू झालंय. 56 अब तक 56 बने. 6 गडी बाद 56. समोर पुल करायचं होतं पण त्या पोझिशनमध्ये नव्हते. त्या बॅटच्या स्टिकर असं ना स्टिकर त्या आसपास चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 4 षटकांचा खेळ संपलाय. 14.25च्या सरासरीनं धावा केल्यात 57. आपण 75चा उल्लेख केला होता. आता 57 झाले आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा किती होतील तेही पाहणार आहोत. पण तो तास दोन्ही कॅप्टन परी 11 सातपाटी आणि द्विज बॉईज 2020 माहुल आपण टॉससाठी रेडी व्हा. बिग रायवरी द्विज बॉईज 2020 माहोल आणि परी 11 सातपाडी. मजा येईल या मॅचला पाहायला. चला आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. अंतिम षटक करण्यासाठी स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट मिस्टर हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. हर्षल आलेत आणि स्ट्राईक एंडला आपण केसारी या खेळाडूला पाहतोय. बाकी म्हटलं ना श्याम गुप्ता, गणित जाधव, पराग हे जे सितारे होते. भाईंदर म्हटलं तर भाईंदर बॉईज हा आपण जो संघ पाहिला होता पूर्वी अजूनही तो संघ खेळतो. यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा पटका आहे. मागे प्रोडक्शन नाही आहे.
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरचा फिल्डर त्या ठिकाणी याला चेंडूला थांबवलं गेलं आहे. तत्पूर्वी धावा पळून काढल्या त्या फक्त सिंगल काढला गेला. एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती 58-58. जसं तुम्ही उल्लेख केला चेंडूला थांबवले आणि फलंदाजी करताना हरीशने देखील थांबवलं की बाबा थांब, एक षटकार माझ्या बॅटमधनं आलाय, सिक्सर मी ठोकलाय, स्ट्राईक मला घेऊ द्या. याच पद्धतीने खेळायचं असतं. ज्याच्या बॅटमधनं धावा आला त्याला स्ट्राईकवरती असणं आवश्यक आहे. शेवटचे 5 बॉल, धावा फलकावरती 58. आकोटाप्याचा चेंडू होता, षटक पूल केलाय, क्षेत्ररक्षक चांगले आहेत. बरोबर त्या चेंडूच्या टप्प्यापर्यंत आलं. त्यांना माहिती अशा मैदानावरती ज्यावेळेला फील्ड करणार ना तेव्हा चेंडूच्या टप्प्याच्या जवळ जायचं, लांब नाही जायचं. लांब गेला तर बाबा उडीवाला खेळ, त्याच्या डोक्यावरनं जाणार. परफेक्ट फिल्डिंग केलेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल. स्कोर 59. 59 धावा झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. यावेळी चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चेंडूवरती पुन्हा एकदा पूल केलंय. लॉंग लेग सीमारेषा पार जिथे मेगा स्क्रीन आहेत त्या दिशेने चेंडू गेला. 63. जसं मी उल्लेख केला होता 55, 65, 75. आता त्या 65च्या जवळ आहे, 65च्या जवळ आहेत. धावाकडे 63. 63. 3 बॉलचा खेळ, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा यायला हव्या, किती रन यायला हव्या. फारच वेअर बॉल, फारच वेअर. तिथं बाबा एबिलिटी होती अयुब शेख यांची म्हणून फील्ड झालाय, नाही तर चेंडू पाठीमागे जाणारच होता. याला फील्ड केलंय. मेगा स्क्रीनवरती रिप्ले बघा. हर्षलचा चेंडू होता स्वेर खराब. इथं एबिलिटी तिथे पाठीमागे अयुब शेख यांची. या चेंडूला केलंय फील्ड. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 64 झाल्यात. 64 धावा. 64 झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टर स्कोर 72. 72 धावा दर्शवतोय. मात्र त्या अनुषंगानं जर खेळी राहिली तर. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आहे, इथे मात्र फटका फसलाय. उंची जास्त आहे, मागे फिल्डर देखील आहे झेलच्या खाली. अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद त्या ठिकाणी मिस्टर केसारी आउट. आणि मागे देखील त्याच क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. लास्ट 2 बॉल, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावलकावरती 64. 64. 64 धावलकावरती. हरीश 8 वरती खेळतात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आता आयुष. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. व्हाईट बॉल. या संपूर्ण इनिंगवरती नजर टाकली तर एक्स्ट्रा किती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. जसं इनिंग संपेल तसं माहिती पडेल. इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलला स्कोर 65. 65. शेवटचे 2 बॉल. बघा, मी मगाशी देखील हाच उल्लेख केला होता की अधिकाधिक एक्स्ट्रा धावा या कासारवाडी टीमनं खर्च केल्यात. आणि आमचे स्कोरर तेच म्हणतात की जवळजवळ 14 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद कारण स्ट्राईक हवी आहे ती खास करून हरीश यांना, ज्यांनी एक ठोकला होता षटकार. त्याच्यामुळे हा शेवटचा चेंडू हरीश स्वतःच्या दिशेने ठेवतोय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा होती? 65 तर झाल्यात. जसं 55, 65 आणि 75चा उल्लेख आपण करत होतो तर 65 धावा धापलकवाले. 65. ॲट्स अ लास्ट बॉल.
इनिंग मधला शेवटचा चेंडू. अजून एक व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल. षटक संपत नाही आहेत, लांब वरचं षटक आहेत भाई. ये हो रे जो खत्म होने का लांब ही नहीं ले रहा है. ये षटक आहे जे संपण्याचं नाव घेत नाही आहेत. या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेला स्कोर 66. 66 झालेत आणि इथून हा फटका सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडूला हुक केले आणि सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बुक केलंय. शेवट मात्र अतिशय गोड केलाय. षटकारानं मात्र या इनिंगची समाप्ती केली. धावसंख्या झाली ती तब्बल 72 आणि 73 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. इथे आम्ही सन्मानाच्या दिशेने वळतोय. सर आज खास करून आपण एक अशा व्यक्तीला इन्व्हाइट केलंय कारण ज्या व्यक्तीनं अनेक प्रेक्षकांना हसवलंय, अनेक रील्स ज्याचे पाहिलेत आणि बघा लाईव्ह टेलिकास्टवर हे जेव्हा प्रदर्शित केलं ना, प्रदर्शन लाईव्हनं की किरू पाटील आलेत आणि बघा प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात इथे यायला सुरू झालेत कारण किरूचे फॅन फॉलोवर भरपूर आहेत आणि अशा आपण अवली याचा सन्मान या मुख्य मंचावर करतोय. किरू पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. मी नितीन दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते किरूचा सन्मान या मुख्य मंचावर करावा. किरू कुछ हो जाया आये तो कुछ करके जाने का. किरू म्हणजे समोर कोण नाही मजा करायला. म्हणता भरपूर फॅन फॉलोवर आहेत. खरोखरच किरूचे अप्रतिम व्यक्ती महत्त्व आहे. ज्या ज्या ठिकाणी जोडी आहेत तुमचे आणि आमचे देखील त्या ठिकाणी आहेत. नाट्य कलावंत आहेत आमचे देखील. नितीनदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान किरूचा. एकदा जोरदार टाळ्या किरूसाठी व्हायला हव्यात. खरोखरच बघा कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही इव्हेंटसाठी तुम्ही किरूला कॉल करा. किरू कधीही नाही म्हणत नाही आहे कारण आजवर त्याने सर्वच काही केलं ते नक्कीच प्रेक्षकांसाठी केलेलं आहे, आपल्यासारख्या अनेक लोकांसाठी केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचे फॅन फॉलोवर हे मोठ्या प्रमाणात आहेत. थँक्यू, धन्यवाद किरू, तू इथे आलास, तुझं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला त्यानंतर सन्मानित केलं जातं आहे या ठिकाणी कायदे तज्ज्ञ नितेश भुईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी दाऊला विनंती करतोय की आपण नितेशचा सन्मान करावा. कायदे तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. दिपेशजी भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक दाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. कायदे तज्ज्ञ आहेत आणि बघा जर तुम्हाला कुठला सल्ला हवा असेल तर नक्कीच नितेश देईल, यात काही वाद नाही आहे. तर तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. चला जाऊया टॉसच्या दिशेनं. बिग मॅच, बिग रायवरी. एका बाजूला आपण द्विज बॉईज 2020 माहुल या टीमला पाहणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पली 11 सातपाडीचा संघ. बिग मॅच, बिग फाईट, बिग रायवरी या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल आणि नाणेफेकीसाठी दोन्ही टीम कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतोय, प्लीज यायचं आहे. आणि किरू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा कॉईन्स विन करावा. इथे इथे बरंच या बघा एकदा कॉईन चेक करून घ्या. किरू कॉईन दाखव. हेड अँड टेल असं कॉईन आहे आणि
किरू पाटील यांच्या शुभ हस्ते कॉल हिटचा कॉल आहे आणि टेल सातपाडी टीम कॅप्टन या ठिकाणी हा टॉस जिंकतोय. बघा मॅच देखील सुरू करायची आहे. टॉस आपण जिंकलात काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेताय. त्यांना काय समोरच्या संघाला किती धावत संख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं टार्गेट नाही आहे आमचाही पहिला सामना आहे, ते कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा. या अगोदर या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कधी आमनासामना झाला होता समोरच्या टीमसोबत, माहुलसोबत? हां, गेल्या वर्षी एकदा झाला होता, इथे राजवलीलाच झाला होता. काय बात आहे, म्हणजे वर्षातून एकदा गळाभेट होती तुमची असं मी म्हणू शकतो. या काय संपूर्ण संघ आहे का की काही खेळाडूंची ॲबसेंट आहे? हां, खूप कार्य असल्यामुळे गावात एक दोघं जण नाही आहेत, मात्र यंग टीम आहे आणि चांगला खेळ करेल. क्या बात आहे. काय म्हणणार या आयोजनाविषयी आणि जी लाईट्स या ठिकाणी खास करून ठेवली गेली, काय याच्याविषयी काय म्हणणार? खूप बरं वाटलं ग्राउंडवर येऊन. आम्ही येणार नव्हतो कारण आमच्या इथे स्पर्धा चालू आहे बोईसर इथे, मात्र आमचे जे पॅकर्स आहेत प्रसाद खोत त्यांनी बोलले की तुम्ही या, जे असेल ते आपण नंतर बघू. आणि ग्राउंडवर येऊन सर्व खुश झाले कारण एवढी चांगली लाईट नाईटच्या टुर्नामेंटला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. कारण लाईट ग्राउंडवर असते मात्र विकेटवर दिसत नाही. या ठिकाणी विकेटवर आहे म्हणजे नक्कीच चांगला स्कोअरसुद्धा होऊ शकतो. क्या बात आहे. शुभेच्छा असतील, चर्चा नक्कीच केली जाईल. मॅच देखील स्टार्ट झाल्या, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जाऊयाच चालू सामन्याच्या दिशेनं. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या आपण ऐकूया. तुकारामजी मांगेळे सरांना मात्र एक छोटासा सन्मान या ठिकाणी अजून केला जातोय. ऑन साईडला चेंडूला टर्न केलं, लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे, सिंगल या ठिकाणी मिळणार. इथे सन्मान केला जातोय. जोगित पाटील मोरेगाव खास करून दीपेश भोईर दाऊलचे भाचे आहेत आणि त्यांचा देखील सन्मान. नितीन भोईर दाऊल यांचे सगळ्यांचे ते भाचे आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. वीरू बाबरे आले असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर यायचं. वीरू जोगित यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. आज खास करून मामांनी स्पर्धेचं आयोजन केलं आहे, त्याच्यामुळे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झालेत. धाऊच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. यस, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या दिशेनं. जरा हाईट मला वाटते चेक केली जाईल. वीरू बाबरे, आपण जर या ठिकाणी आला असाल तर विनंती करतोय की आपण देखील आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामवंत क्रिकेटपटूंचा सन्मान हा या मुख्य मंचावर केला जातोय. तर मी वीरूला विनंती करतोय, आला असाल तर या आमच्या मुख्य मंचावर. त्यांचा देखील या मुख्य मंचावर सन्मान केला जातोय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. या आपण ऐकूया दिनेश चिकेनी आणि तुकाराम मांगेले सरांना. धन्यवाद भारतजी राऊत सर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बिमर आहे का या चेक करण्याकरिता. तर धावसंख्या पहिली तर 7 वरती पाहायला मिळते. आकाश रिपट यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आल्या आल्या धमाका केलाय मैदानाच्या आतमध्ये. कव्हर पॉईंटला ठोकला जातोय षटकार. महत्त्वाचा मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये बघूया कशा पद्धतीनं बॅटिंग पाठलाग केला जातोय. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. स्क्रीनवरती बघा पोझिशन जशी आली होती आणि चेंडू वर होता, कमरेच्या वर. त्याच कारणास्तव पंचांनी इशारा केला, इट्स नो बॉलचा इशारा होतोय. 70च्या वर धावांचा जेव्हा पाठलाग आहे तेव्हा स्टार्ट महत्त्वाचा आहे, सुरुवात महत्त्वाची आहे आणि तशी सुरुवात आकाश रिपट यावेळेला करून देत असताना सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 8. फ्री हिटचा इशारा होतोय. समोर खेळलाय आकाश आहे, तर आकाशाला गवसणी घालणार, आकाशामध्ये पाठवणार, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. दोन बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉलवरती षटकार आला नाही, तदनंतर अगदी पुढ्यात बॉल केला होता आणि त्यालाही पाठवलं आहे. चांगला उल्लेख केला, अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळतोय.
धावसंख्या 14 वरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला काय फटका खेळलेत, घुटना टेक और सिक्सर देख. आनंद आता कासारवडीच्या डकआउट मधनं आलाय. जसं तुम्ही चांगले उल्लेख केला बाबा, घुटना टेक पहिला वाकले होते खाली, प्रत्येकाला वाटतं आता प्रणाम करतील. बाई प्रणाम नाही आहे, हा परिणाम साधतील. बाई थोडेसे झुके ते प्रणाम केले नाही, परिणाम केले. आणि चेंडूवरती नमस्कार नाही करायचा होता, षटकार ठोकायचा होता आणि षटकार ठोकलाय. नाव त्यांचं आकाश आहे, कधीच सावकाश खेळत नाही आहेत. ही ओळख राहिलेली आहेत, ही ओळख राहिलेली आहे. त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक केला होता, जो बरोबर गुडघ्याला वाकवला आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी उल्लेख तुम्ही चांगला केला. ट्रेडमार्क स्ट्रोक कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय की अशा पद्धतीचे फटके तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये आकाश रिपट नावाचं वादळ घोंगावलंय. धावसंख्या 20. याही वेळेला वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली, बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. पाठवलंय बॉन्ड लाईनच्या पार. आकाश बरोबर बॉलचे मेरिट होते बघा, थोडंसं थांबलं आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. जिथे आमच्या प्रदर्शन लाईव्हवाला कॅमेरामॅन आहे ना, त्याच्या दिशेनं पाठवलेले आहेत. कॅमेरामॅन भाई फोकस करो, फोकस करो. बॅटला खाली खाली लागला. यावेळेला ड्राईव्ह करायचं होता, लांबून खेळला, लांबून पायांची हालचाल नव्हती. आता शॅडो बॅटिंग बरोबर केली. फटका केल्यानंतर आकाश रिपडनं जी शॅडो बॅटिंग केली ना, ती परफेक्ट केली. पण ज्यावेळेला फटका खेळला त्यावेळेला दुरून खेळला. 5 चेंडूचा खेळ झालाय. 24-24. खडे खडे खेळले गेले होते, ज्या पद्धतीने आपण पाहतोय. शेवटचा बॉल. खोलात चेंडू टाकताय, जबरदस्त फटका खेळलेत. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एकच धाव घेतली गेली आहे. एकेरीच्या मदतीने पहिल्या षटकात जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आकाश रिपटने अगदी आस्किंग रन रेटला खाली आणलाय. सुरुवातीला 73 धावा करायच्या 15च्या आसपास. जसा तुम्ही रिक्वायर रन रेटचा उल्लेख केला, आस्किंग रन रेट तो खाली आला. त्याला कारण काय होतं माहिती का? कारण पहिल्या ओव्हरमध्ये 25 झालेत ना, तो करंट आहे ना, करंट रन रेट तो 25चा त्याचा करंट लागलाय. त्याचा करंट ते आस्किंग रन रेट लागलाय, म्हणून तो थोडासा खाली आलाय. जो आता रिक्वायर रन रेट बघा 12 वरती आलाय. जो 15च्या आसपास होता तो 12 वरती आलाय. सुरुवात धमाकेदार आहेत. धमाक्यावरती धमाके आकाश रिपडने केले आहेत. अयुबवरचा कदाचित दबाव तो कमी झाला असेल. अशा सामन्याला जिंकण्यासाठी अयुब शेख यांची खेळी महत्त्वाची असते, पण आकाश रिपटच्या या खेळीनं थोडासा दबाव त्यांच्यावरचा देखील कमी झाला असणार. आता दबाव दुसऱ्या बाजूला परावर्तित झालाय. श्याम गुप्ता आल्यात गोलंदाजीसाठी. निश्चितच चांगला उल्लेख तुम्ही केलात. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आकाश सावकाश केलत नाहीत. याही वेळेला बॉलला पुढे केले आणि त्यालाही पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ओव्हरपिच बॉलिंग, ओव्हरपिच गोलंदाजी केली जाते. आणि स्लॉटमध्ये चेंडू आल्यानंतर ते बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर चेंडू बॉन्ड लाईनच्या पारच जाणार. त्याच्यात काही शंका नाही आहेत, काही डाऊट नाही आहेत. असतील डाऊट तर क्लिअर करा, कारण सध्या तशी बरोबर क्लिअर ऑन बॅटिंग आकाश रिपोर्ट करत असताना 7 चेंडूवरती 29 धावांची केली. संघाची धावसंख्या 1.1 षटकांचा खेळ झालाय. 31-31. जो क्रम पहिल्या षटकामध्ये षटकार 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 चौकाराचा होता तोच कायम ठेवलाय. या षटकातील दुसरा बॉल, दुसरा चेंडू. आता बघा ताकद पाहिली, नजाकत पण बघा. वॉटर स्ट्रोक, ताकद पाहिली, नजाकत वाला चेंडू बॉन्ड लाईनच्या पार. चौकार.
अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा यावेळेस युक्तीचा वापर केला आणि त्याला ठाऊक होतं भरपूर मोठा गॅप आहे गले आणि फाईंग स्लिपच्या दरम्यान. त्यामध्ये चेंडूला पाठवलं डीप थर्ड मॅनच्या दिशेने. आणखीन एक चौकार येतोय. आकाश रिपटची गाडी सुसात सुटली आहे. 8 बॉल 33 वरती खेळतोय आणि नरेश स्पोर्ट कासरवडवली संघ जाऊन पोचतोय 35 धावसंख्येवरती. श्याम गुप्तावरती आक्रमण केलंय. मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटचं टो लागतंय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. विकेटची अगदी दरकार होती आणि ती विकेट मिळवलेली आहे श्याम गुप्ताने. बॅटरला पाठवले माघारी. गडी बाद. पायी पार्टी थोडीशी उद्ध्वस्त केले. पहिल्यांदा असं पाहिलं की आकाश रिपड बॉलच्या मेरिटवरती नाही खेळले. अक्रॉस द लाईन पुढ्यातला चेंडू होता, याच्या अगोदर समोर खेळले होते. आता जर बॅटचा फ्लो पाहिला ना, तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला गेला होता. जो तो स्विंग होता ना, तो त्या साईडला गेला होता. याच्या अगोदर त्यांनी व्हीमध्ये चांगले फटके खेळले. ऑफस्टमच्या बाहेरला कव्हरच्या दिशेनं खेळलं होतं. याचा अर्थ जसा चेंडू येतो ना, जैसी गेंद वशी नसीहत की ती. या पहिल्यांदा असं पाहिलं की अक्रॉस द लाईन खेळलं, बॅटच्या वरच्याकडे लागला, यष्टीरक्षकांना टिपलाय जेल. एक असा क्षण आता जयश्री श्याम बियाला भाईंदरच्या टीमसाठी आलाय, ज्या एका मोमेंटनं एका क्षणानं ते मॅचमध्ये इन होऊ शकतील, मॅचमध्ये त्यांचा शिरकाव प्रवेश होऊ शकेल. महत्त्वाचे विकेट मिळवले. आकाश रिपटने 33 धावा केल्या आणि ही विकेट भरपूर महत्त्वाची होती. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट चेंडू आले. आणखीन एखादा विकेट मिळाला तर दबाव पुन्हा एकदा नरेश स्पोर्ट कासार वडवली संघावरती शिफ्ट होऊ शकतोय. चांगला फटका खेळलेत. समोर खेळलेत. मध्ये खेळतायत. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. पहिल्या षटकाचे आपण बघितलं तर सुरुवातीला चेंडू फेस केला होता आयुष शेख यांनी. त्यानंतर बऱ्याच वेळ ते नॉन स्ट्रायकिंगला उभे होते. आता स्ट्रायकरला आले. पण एक झालंय, मधल्या काळामध्ये एक तर घडलंय, जो स्टार्ट मिळवायचा होता, ज्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा होता, 36 झाल्या 37 करायचे आहेत. अर्धा पल्ला जवळपास गाठलाय. पण माहिती आयुष्य घ्या ना की जो अर्धा पल्ला गाठायचा ना, तोही खडतर आहे. तोही थोडासा खडतर होऊ शकतो जर विकेटवरती चांगली फलंदाजी केली नाही तर. पुढचा बॉल समोर. बराच वेळ नॉन स्ट्रायकरला उभे होते आणि ते उभे राहून पाहत होते आणि त्यावेळेला संधी आली, त्यावेळेला समोर स्टेट द ग्राउंड ठोकलाय षटकार. पाहू शकतोय अगदी पुढे केला होता आणि मेरिटवरती बॅटिंग करतायत आयुब शेख. समोरच्या दिशेने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधोमध स्टेट डाऊन द ग्राउंड खेळले आणि आयुब शेख ही सांगतायत आकाश गेला तर काय झालं, मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग काही कमी होऊ देणार नाही. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पोचली गेले. एकंदरीत पाहिलं तर 42 या आकड्यावरती श्याम गुप्तावरती हे आक्रमण केलंय. दुसऱ्या षटकात 42 पर्यंत पोहोचलेत. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मोठा प्रहार करायचा होता. चांगला चेंडू टाकतायत. गुडलेंथवरती हा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतोय आणि दुसऱ्या षटकाचीही समाप्ती होत असताना पाहायला मिळते. 21ची धावगती राखत असताना 42 धावा झालेत. जिंकण्याकरता अजूनही 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. घेऊया छोटासा बेग आणि लगेच येऊया पुन्हा एकदा चर्चेसाठी. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचा श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री हनुमान मंडळ टिवरीनं केलेला प्रयत्न आणि मुख्य आयोजक म्हणून श्री दीपेश भोईर यांचं योग्य नियोजन, भव्य दिव्य असं आयोजन, त्या आयोजनाला लावलेले श्री रवींद्र ठक्कर जे सरपंच आहेत टिवरी ग्रामपंचायत आणि त्यांच्या जोडीनं उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत श्री नूतन कुमार भोईर यांचंही
पाठिंबा आणि त्यांची साथ त्यांना लाभलेली आहे. त्याजोडला माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टिवरी राजावली श्री मोहन पाटील यांचा देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लागले. त्याच्या जोडल्या टीम आहे म्हणजे दीपेश भोईर, मिलिंद भोईर, महेश भोईर, सुहास भोईर, नागेश पाटील, रोशन भोईर, पिंट्या, ही संपूर्ण टीम आहे. त्यांचाही उल्लेख होईल. पण तुर्तास आपण मॅचच्या दिशेने जातोय. 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. 7 वरती आयुष्य खेळतात, राज 1 वरती आणि गोलंदाजीसाठी अरसलान हे षटक महत्त्वाचं आहे. हे षटक महत्त्वाचं यासाठी आहे कारण हा मॅच कोणत्या दिशेला जाणार, हा सामना कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाची काय दशा म्हणजे गत करून जाणार ते या षटकामध्ये समजणार आहेत. गुडलेनच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा लांबून खेळ होता. अपील बघा, अपील पाठीमागून नाही झालं, गणेश यादव यांच्याकडनं नाही झालं. गणेश यादव सांगतात भाई कुछ नाही हुआ है, काहीच नाही घडलंय. अपील बाजूच्याकडनं झालं होतं. वंश देखील तेच पाहत होते. पण हे सगळं होतं. हा उत्साह पाहिजे, टीम भाईंदर हा उत्साह पाहिजे, एनर्जी पाहिजे. हाच उत्साह, हीच एनर्जी तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करून देईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. मोठा फटका खेळायचा होता, झेलबादची संधी आहे, मात्र नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. इथे विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल आणि विकेटचा मार्जिन वाढवावं लागेल. मात्र पहिले 2 चेंडू जबरदस्त हाताळलेत अगदी गोलंदाजाने. हा जेव्हा चेंडू गेला होता ना तेव्हा कॅच घेण्यासाठी बाकीचे सांगत भाई प्रयास कीजिए, हे हाफ चांसेस है भाई, ये हाफ चांसेस है, इनको आपको कन्वर्ट करने, दैट्स स्मॉल अपॉर्चुनिटीज जिसको आपको ग्रैब्स करना है. इस तरह से खेलेंगे ना तो भाई मैच में जल्दी वापसी कर पाएंगे. अशाच चेंडूला तुम्हाला ग्रॅब्स करायचं आहे, ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब्स करायचे आहे, संधी तुम्हाला साधायची आहेत. छोट्या छोट्या संधी, हाफ चान्सेस, या हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. जर नाही केले तुम्ही हाफ चान्सेस जर गमावले तर दुसऱ्या बाजूला आयुब शेख आहेत चेंडूला पाठवण्यासाठी बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. खेळलीत, जबरदस्त खेळलीत, लॉंगॉनच्या वरन हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. खरं विकेट घ्याव्या लागतील. चांगला उल्लेख तुकाराम सरही करतायत, कारण विकेट घेतल्या तरच तुम्ही मॅचमध्ये येऊ शकतायत. मात्र आयुब शेख आता थांबायचं नाव घेत नाहीत. 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता 9.7ची धावगती राखायची आहे. जिंकण्याकरिता 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. चांगली बॅटिंग अगदी आपण पाहिलं तर आयुब शेख करतायत. मात्र गोलंदाजांची चुकी अगदी मागणी ठरत आहे. फुलॉर लेनचे चेंडू सातत्याने ते हाताळतायत. फुलॉर लेनच्या चेंडूंना मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. धावसंख्या 49. चांगला फटका, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. ट्रिमंडस टायमिंग, जबरदस्त फटका खेळलेत आणि त्यालाही पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. असे फटके फक्त आयुब शेखच खेळू शकतो. दॅट्स अविश्वसनीय फटका असा होता. चेंडूमध्ये खराबी नव्हती. ते तर दॅट्स अ कॅलिबर ऑफ आयुब शेख. ही तर क्षमता आहे आयुब शेख यांची, हे टॅलेंट आहे. म्हणून म्हटलं ना भाई, टॅलेंट गिफ्ट में नहीं मिलता, उसको भी लिफ्ट करना पड़ता है. आणि तेच लिफ्ट केले योग्य वेळेला आयुब शेख यांनी. धावा दाफलकावरती 55. टॅलेंट गिफ्ट में नहीं मिलता भाई. 6 षटकारांचा अक्षरशः पाडा बोलू लागल्यात आयुब शेख. अजून एक सिक्सर. षटकार. फटका दाखवलाय आणि जबरदस्त फटका पॉवरफुल ठरतोय. षटकार येतोय. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार खेचले गेलेत. 61 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. याही वेळेला अगदी पिकअप शॉट पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग आणि त्यालाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
कोणता तो सांगता येणार नाही, पण वन ऑफ द बेस्ट फॉर्ममध्ये आहेत. सर्वोत्तम फॉर्ममध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर आयुष शेख आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं एका पाठोपाठ एक षटकार षटकार आणि षटकार. चार षटकार लगातारच्या बॉलवरती 4 षटकार आले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 67 धावा. आता जिंकण्याकरता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 6 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कासारवडेचा संघ खेळतो आणि बहुतांशी प्रेक्षक वर्ग देखील हा सामना बघताय. त्याने देखील शुभेच्छा दिल्यात दत्ता मुकादम यांच्याकडनं देखील या कासारवाडीच्या टीमला शुभेच्छा आल्यात. आणि जसा खेळ आतापर्यंत आकाशचा पहिला, आकाश रिपटचा पहिला, आयुष शेख 73 धावा देखील छोट्या वाटू लागल्यात. पहिलं वाटलं होतं 73 धावा मोठा धावफलक आहेत, त्या देखील अगदी छोट्या वाटाव्या अशी फलंदाजी आयुष शेख यांनी केली. खोलात चेंडू टाकला. यावेळेस अगदी आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. अगदी आयुब शेखच्या बॅटमधून मोठा धावा येत असताना आपण पाहिलं तर राज सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, एक धाव घेतोय आणि आयुबला स्ट्राईकवरती आणतोय. त्याला कारणही आहे, कारण त्याला माहिती आहे की आता जितकी मेहनत कदाचित आकाश रिपट आणि आयुष शेख यांनी केलेली आहेत, ज्या बॅटमधनं धावा आल्यात, बॅट क्लिक झालाय, आपल्याला कशाला जास्त एफर्ट लावायचा बाबा. ज्यांनी मॅच बनवला त्यांनाच तो मॅच फिनिश करू द्या. दॅट्स अ गुड सेन्स राजा यांचा. आणि तेच अयुब यांना दिलं त्यांनी की मॅच तुम्ही बनवलाय, मॅचला फिनिश देखील तुम्हीच करा. नरेश स्पोर्ट्स कासारवाडी विन द मॅच. श्री श्याम बियाला भाईंदरच्या संघाने केल्या 72 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात, ज्याच्यामध्ये संतोष यादव यांची 21 धावांची खेळी, हरीश यांनी शेवटला केलेलं आक्रमण 14 धावांची खेळी, श्याम गुप्ता यांच्या नावावरती 11 आणि केसरीची नावावरती 7 धावा. 2 विकेट